माझ्यासोबत ठाकरे गटाचे उपनेता सुषमा अंधारे ते काय सांगणार? रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांचा व्हिडिओ व्हायरल अक्षरशः लाच मारली. सत्ता या लोकांच्या डोक्यात गेली आहे. देवेंद्र भुयार असतील, सुजय विखे असतील, धनंजय महाडिक असतील, हे संजय सिरसाट, हे सगळे जे लोक आहेत ना, यांना सत्तेचा एवढा माज झालाय आणि सत्ता इतकी डोक्यात गेली आहे की ती डोक्यात गेलेली सत्ता ती मस्ती अशा पद्धतीने बाहेर येते. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने जनतेला लाथ मारणाऱ्या लोकांना लाथाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. कटेंगे तो बटेंगे संपूर्ण राज्यामध्ये भाजपकडून नारा दिला जातोय. ते कटेंगे तो बटेंगेचा नारा त्यांना द्यावा लागतो, कारण विकासाच्या मुद्द्यावर बोलायला काहीच नाहीये. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण मतांसाठी लाडकी बिडकी काहीतरी करायचं ठरवलं तरी जनतेच्या नजरेत मात्र ते अजिबात लाडके नेते होत नाहीयेत. आणि त्यामुळे मग त्यांना आता नवं नरेटिव्ह कटेंगे बटेंगे करावं लागतंय. पण असलं नरेटिव्ह महाराष्ट्रात चालत नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतीबा फुल्यांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी भारावलेला आहे. या महाराष्ट्राला अशा पद्धतीची हिंसक भाषा चालत नाही. काय वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरताय, कसं एकंदरीत चित्र राहील विधानसभा निवडणुकीमध्ये? अतिशय पोषक वातावरण आहे. महाविकास आघाडीचं सरकार येतंय आणि निश्चितपणे सत्ता बदल होतोय. आतापर्यंत मी 15 ते 17 जिल्हे फिरले आणि 17 जिल्ह्यांमधूनही परिस्थिती प्रचंड चांगली आहे. निश्चितच महाराष्ट्रात फेरबदल होतो. महाविकास आघाडीची स्थिती निश्चितच आगामी काळामध्ये येईल असा जो दावा आहे आणि विश्वास जो आहे सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेला आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.